तर नमस्कार, गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मुलं इथे ना खेळत होती बॅट बॉल. नंतर आई आणि आमचं दर्शन बकरी चारायला घेऊन गेलते. तर त्यांना म्हणले एक छोटासा व्हिडिओ तुमचा बनवते. तर ते जाम खुश झालते. म्हणून आमचा माणूस बघा कसा उभा राहिला आहे. चप्पल चांगली घालून गेला आहे मोठी मामीची. बघा इकडे आमची भेळपाळची तयारी बघा. तुम्ही पण असं नियोजन करा बरं का. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. गावाकडचं वातावरण कसं आहे बघा. भेळीचे साहित्य सगळं आणून ठेवलं आहे. भेळ पण आहे आणि सगळं साहित्य. आंबा पण आहे, कांदा बिंदा टोमॅटो मिरच्या कोथिंबीर नव्हती. हे सगळं बारीक करून मस्त हे करणार आहे. तर इथं आम्ही बसलो आहे. सगळी पोरे बसल्यात. फ्रीजमधनं पाणी आणले आणि 2 पाताळं आणलेले आहेत बघा. इथं सगळं कापून ठेवलं आहे. कैरी टोमॅटो मिरच्या कांदा. आणि आई भेळ सोडते आता मस्तपैकी. जरा वारं सुटलं होतं. खायला पण खूप छान लागते. तर असं तुम्ही पण आहे ना गावाकडे गेले ना वेगवेगळ्या पार्ट्यांचं नियोजन ठेवा बरं का. खूप छान असतं. आता मी पण ठरवलं आहे यावर्षी काय आम्ही सासरी एकच दिवस गेलो. म्हणजे आता यात्रेला गेलो ना तर मोठं नियोजन ठेवणार आहे. कारण मुलांच्या स्कूलमुळं काही इतकं होत नाही. तर आता ज्यावेळी जाईन ना तेव्हा चांगलं नियोजन करून जाईन आणि चांगली पार्टी बनवीन. तेव्हा काही नाही सगळं भेळमध्ये घेतं मिक्स केलं आहे. आमच्याकडे चाट मसाला नव्हता तरी आईने तसंच मिक्स केलं आहे. यावेळी खूप मजा केली आणि खूप छान छान व्हिडिओ बनवले गावाला. तर एक शॉर्ट फिल्म बनवायची होती एक छोटीशी. तर ती एक राहून गेली. खूप दिवसाचं स्वप्न आहे ते पण लवकरच पूर्ण करणार आहे. ते आईची आणि आमच्या ताईची बनवायची होती. तर ते लवकरच बनवणार आहे मी. हे बघा काही आठवणी तशाच राहतात. आणि आईचे मी खूप व्हिडिओ बनवले होते. मला वाटतं दुसऱ्या चॅनलवर टाकलेत. ते पण असे चांगले बऱ्यापैकी व्ह्यूज आलेत त्यांना. तर हे बघा चांगली भेळ कालवून झाली. एकात सगळे मिरची कांदा कैरी टाकली. कैरी टाकल्यावर खूप छान लागते. तर बघा इकडं मुलांना साधी भेळ दिली. सगळी तयारीच करून बसलेत. आणि आम्हाला होती ना ती सगळी कांदा बिंदा होता ना कैरी ती मिक्स करून आम्ही खाल्ली बरं का. तर आम्ही आधी बिर्याणीची पण पार्टी केली ती. खूप एन्जॉय केलं. आणि काही शॉर्ट्स आईस्क्रीम बिस्क्रीमचे असे राहिलेले आहेत. तर ते आता नाही मिस करणार. जेव्हा नेक्स्ट टाईम परत कधी जाऊ ना तेव्हा भारी असे व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा आमची खाऊन झाली की तुम्हाला दाखवतेच की आम्ही काय नंतर मज्जा केली. व्हिडिओ आवडला ना तर आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर इथं आवाज देण्याचं कारण असं आहे की आवाज द्यायला खूप प्रॉब्लेम येतो. तर कुणाच्या मिक्सरचा आवाज भांड्यांचा आवाज. गावालासुद्धा जेव्हा मी आवाज द्यायचे ना तेव्हा पक्ष्यांचा आवाज. आणि नेमकं आहे ना मी रोज 2-3 दिवस सलग सकाळची आवाज द्यायला जायचे. तर तिथे एक कावळा येऊन मला त्रास द्यायचा बरं का. आणि कारण तो मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना आहे ना आवाज देत असताना नुसता ओरडायचा काव 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 काव. बघा सगळी खायला बसलेत. तर याच्यात गँग कमीच आहे. तर हे बघा इथं मी पण खायला बसले. तर मी गावावर असल्यामुळे जास्त व्हिडिओमध्ये नाही आहे. तुम्हाला माहितीच आहे ते चांगलं नाही दिसत. तरी पण एक छोटासा व्हिडिओ काढला होता. थँक्यू.